नमस्कार. आज आपण कुठं आलो आज आपण धनकवडीला आलेलो आहे. आज काय आज शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे, त्याच्यामुळे आम्ही आज आलोय. हे पण आम्ही आलोय शंकर महाराजांच्या दर्शनासाठी. हा आमचा भाऊ मोठा भाऊ 250 किलोमीटर लांबून आला. 250 किलोमीटर लांबून आला फक्त पाया पडण्यासाठी. तेच पाया पडायचं दर्शन ते तुम्हाला दाखवतात आम्ही आज काय काय करणार आहे. माझा भाऊ एकटाच बडबड करतोय, त्याला वाटतं आम्ही त्याच्यासोबतच चालतोय. आम्ही आता महाराजांसाठी फुल घेतोय. फुलं काय घेतोय? चाफ्याची फुलं. चाफ्याचे फुलं. पण बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. गर्दी भयानक आहे, इथं तरी कमी आहे, पुढं खूप आहे. मी आता महाराजांसाठी फुलं घेतले त्यांच्या हातात. कुठे गेला हे बघा, गर्दी खूप आहे इथं. आतमध्ये जास्त आहे बाहेरच्या पेक्षा. बोला बोला. गर्दी बघा, गर्दी. तेच म्हणलं मंदिर इकडे आहे, आपण खाली बघे. म्हणून तो म्हणलं तेव्हा तो फुलावला की मठाजवळ भेटेल तुम्हाला. तर आम्ही मठाजवळ आलोय, पोहोचलो आता. गाडी बघा कसली खतरनाक आहे. भयानक पैसा आहे लोकांकडे. मस्त कोणतरी आलेले काय तिथं. हा कुठे गेला? नाही पडतं भावांनो किती गर्दी बघून घ्या. मी नेमक्या आरतीच्या वेळेस आलोय असं वाटतं. किती गर्दी. लाईनमध्ये लागलोय, जायचं जवळजवळ 1 तास तरी आलो. काहीतरी सीन झालाय. इट्स नॉर्मल आहे. नॉर्मल आहे काही धनकवडीमध्ये. आता पोलीसवाले चालले तिकडे. फुल इंटेन्स फाईट चालू आहे. पोलीसवाले गेले. फाईट संपली वाटतं. प्रवेशद्वार मला ते सुचतच नाही लवकर बोलायला. हाय गाईज. आम्ही आता प्रवेशद्वारमध्ये आलो. इथून आम्हाला मॅक्स टू मॅक्स अर्धा तास ते 1 तास. मध्ये तर शूट करता येत नाही, पण जमलं तर थोडंफार दाखवतो. मध्ये शूट करता येत नाही. आहे ना, नियमाचं उल्लंघन करतो. नियमाचं आम्ही पालन करतो. आम्ही येताना पण 3 जण नाही काढायला आलो. नियमाचं आम्ही करतो. अजिबात नाही. आरचे पण नाही आमच्या गाडी मोडत नाही. आरचे आहे. आम्ही हायवेने जात नाही. आम्ही गल्ले जातो. सिग्नल एक पण तोडत नाही. आम्ही नियमाचं उल्लंघन करत नाही. मटत तर नाही करत, बाकीचं नाही माहिती. करे वापस पण पुढचं पण दाखवतो मला. बघा किती गर्दी आहे मध्ये. आम्हाला अजून अर्धा 1 तास, कारण आता अर्ध्या तासात आरती आहे 6 वाजता. त्याच्यानंतर मग पुढचं बघू किती वेळ लागतो. नवीन केले यावेळेस डेकोरेशन भावानं. पहिले फुलं लावत होते, आता हे थोडं नवीन केलं आहे. कुठे आहे ना रे, चालू असते पूर्ण बरोबर. आपल्याला पण जाते पूर्ण अशी घेऊन जाते.
अरे अरे जवळ आलंय बाबा. बघू शकता तुम्ही अजून खूप गर्दी आहे म्हणजे पण अजून खूप गर्दी. थांब आरतीचा वेळ झाला आहे. आरती आता महाराजांची आरती बरोबर आहे. मी टाईमवर आलो. आमचं सगळं टाईमवर झालं. आमच्यामुळे दादा हे आमच्यामुळे दादामुळं दादाने गॅरंटी दिली होती 6 वाजता. गॅरंटी हो गॅरंटी सांगायचं गॅरंटी गॅरंटी अरे गॅरंटी दिली ती दिली. आरती आहे वाटत आहे बघू. गॅरंटी गॅरंटी. भावांना आरतीवरती शूट करता येत नाही. जाते बाहेर गेल्यावर बोलतो. आमची गॅरंटी सोबत आहे. गॅरंटी सांगता येत नाही काय होतं. सगळ्या रांगोळ्या काढल्या. भावांना आमच्या झाले दर्शन. आरती पण भेटली आम्हाला. दर्शन पण मस्त झालं. आता आम्ही खातोय प्रसाद खायची वेळ. गर्दी पण नाही किती भेट. आम्हाला दर्शन करायला लागले पूर्ण 1.5 तास. 2 तास म्हणजे त्याच्यात आरती पण होती पण 2 तास. ठीक आहे मस्त दर्शन झालंय आमचं. तसं पण आमचं दर्शन तसंही लवकर झालं असतं पण आम्हीच लवकर केलं. आम्ही थोडा उशीर केला. इकडून वाटी घ्यावं लागलं. वाटी बघा काहीच प्रसाद बघा किती मस्त आहे. भावांना प्रसाद पण घेऊन झालाय. मला लाडू पण दिला घरी वापस. आता झालं दर्शन आता निवांत भेटतो गुरु महाराजांना विनंती करायची, हे देवा माझं मन त्या चरणावरती लागू दे, कारण संतांचा अवतार हा तुमच्या आमच्यासाठी आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडतो. बिघडलं नाही, एकदम मॅटलिक झाला आवाज. अवतार थोडं रिवर्ब दे ना. अवतार म्हणजे खाली येणं. अवतार म्हणजे खाली येणं. अव म्हणजे खाली. अवतरती इति अवतार. आता मला सांगा, इथं बसलेल्या किती लोकांना खाली यावंसं वाटतं? आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्याच्यापेक्षा आपल्याला नेहमी वरती 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 जावंसं वाटतं. तर भावांनो, आता आमचे मस्त दर्शन झाले. शंकर महाराजांचं मस्त दर्शन, आरती सगळं झाले. अजून पण गर्दी संपलेली नाही आहे. पण आम्ही आता ब्लॉग एंड करतोय. तो ब्लॉग इतकाच होता. रात्रभर चालू राहणार. तर ब्लॉग इतकाच होता. आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय. जय श्रीराम.